काही ठिकाणं ही बघायची नसतात, ती अनुभवायची असतात. हम्पी अशीच एक जागा आहे. कर्नाटकातील ही जागा एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. आज इथे मंदिरं, दगडांचे रस्ते आणि जुन्या वास्तू पाहायला मिळतात. पण याबद्दल ऐकण्यापेक्षा इथे येऊन स्वतः फिरणं जास्त वेगळं वाटतं. आणि हाच अनुभव घ्यायला मी निघालोय हम्पीकडे. बरोबर 1:15 आम्ही आता मडगावला पोहोचलोय. आमची ट्रेन म्हणजे एकदम टाइम वरती आली ट्रेन, जरा पण लेट नव्हतं. आणि इथून आमची ट्रेन आहे सकाळी आता डायरेक्ट 7ला ट्रेन येते आमची आता. तर तोपर्यंत आम्हाला आता इकडे असंच टाइमपास करावं लागेल वेटिंग रूमला वगैरे. थोडा पण स्टेशन वगैरे फिरू आपण, इथं कसं आहे बघू. समोर वेदांत आहेच. चला आता स्टेशनवर मस्त झोपला होता आणि झोप लागलेली, मस्त थंडी लागत होती. तर हा जागा होता वर. आपण जेव्हा रत्नागिरीला बसलो ना तेव्हा थंडी जरा पण नव्हती. रत्नागिरी मला गरम होत होतं. हा आणि जसं आम्ही इकडे आलोय तसं जसं थंडी वाढत चालले. तर मित्रांनो, फायनली आपण हॉस्पिटलला पोहोचलोय. आणि हे बघा माझ्या मागे हॉस्पिटल रेल्वे स्टेशन. आणि इथून आम्हाला यायचं आता हम्पीला. तर तिथे 2 मार्ग आहेत, बस किंवा रिक्षा. तर इथून बस स्टँड 1 किलोमीटर लांब आहे. तर तुम्हाला त्यासाठी इथून रिक्षाने आधी बस स्टँडला जावं लागेल, म्हणजे 10,000 रुपये शहर. आणि तिथून मग बसने हम्पीसाठी. तर त्याआधी आपण काहीतरी खाऊन या, तर मग डायरेक्ट जाऊ. तर आम्ही जेवायला इथे आलोय आणि हा बघा मेन्यू कार्ड. आम्हाला काहीच कळत नाही मेन्यू कार्ड मध्ये काय दिलंय. आणि थोडी ऑर्डर दिली आणि इथली स्पेशल थाळी सांगितली आणायला आणि थोड्याच वेळात येईल. तर हे आहे आमचं आजचं जेवण. तर मित्रांनो, आम्ही बसने जाता रिक्षाने चाललोय, कारण बसचा टाइम थोडा लेट होता आणि जी बस लागली होती त्याला खूप गर्दी होती. आधीच आम्हाला खूप लेट झाला आणि आम्ही कालपासून आम्ही प्रवासामध्ये आहेत. त्यामुळे जरा म्हटलं रिक्षा करून जाऊया. आणि रिक्षाने आमच्या 250 रुपये घेतले. 300 रुपये सांगितले होते, पण बार्गेनिंग करत आम्ही 250 वरती आणले. अजून पण कमी होऊ शकतात, पण आम्हाला टाइम महत्वाचा होता म्हणून आलो आपण. हो, आणि डायरेक्ट आम्हाला हॉस्टेलला नेऊन सोडतील, म्हणजे जिथे आम्ही जाणार आहोत. तर मित्रांनो, आम्ही फ्रेश वगैरे झालोय आणि आता मी चाललोय हेमकुट्टा हिलला सनसेट बघायला. आणि इथून जो रस्ता जातो तो विरूपाक्ष टेम्पल जवळ जातो. हेमकुट्टा टेकडी इतिहास आणि प्राचीन वास्तुकलेचा सुंदर संगम इथे आपल्याला पाहायला मिळतो. 9व्या ते 14व्या शतकातील लहान लहान दगडी मंदिरांचा हा समूह विजयनगर काळातील स्थापत्यकलेची झलक दाखवतो. प्रत्येक मंदिर साधं पण अत्यंत प्रभावी. हेमकुट्टा टेकडीवरून समोर दिसतं ते म्हणजे भव्य विरूपाक्ष मंदिर. आणि सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी इथलं दृश्य तर अक्षरशः स्वर्गीय वाटतं. जर तुम्ही हम्पीला आलात तर हेमकुट्टा टेकडी नक्की अनुभवा. हेमकुट्टा हिलवरून खाली आलो आणि विरूपाक्ष मंदिराबाहेरच एक खास वेळ झाली. समोर उभी होती लक्ष्मी हत्ती, शांत, प्रसन्न आणि अगदी राजेशाही थाटात. लोक तिचा आशीर्वाद घेत होते आणि त्या क्षणी एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवत होती.
तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज आहे हम्पीतला दुसरा दिवस, कारण आपला कालचा दिवस पूर्ण प्रवासामध्ये गेला आहे आणि आज आपण फिरायला सुरुवात केली आहे. तर आपण सर्वात पहिला आलो विरूपाक्ष टेम्पलच्या इथे. तर बघूया मंदिर कसं आहे. तर चला मग जाऊया. मंदिराच्या डाव्या बाजूला तुम्ही आलात तर तुम्हाला इथे एक चप्पल ठेवायचं मिळेल, म्हणजे एक जोड 2 रुपये असं तुम्ही ठेवू शकता इथे. तर आम्ही चप्पल ठेवलं इथे, म्हणजे आम्ही शूज इथे ठेवलेत आम्ही. आज अगदी सकाळी 7 वाजता आम्ही विरूपाक्ष मंदिरात पोहोचलो. सकाळची थंड हवा, शांत वातावरण आणि समोर उभं असलेलं भव्य गोपुरम एकदम वेगळंच फिलिंग होतं. 50 रुपयांचं तिकीट काढलं आणि आत प्रवेश केला. सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी कमी होती, त्यामुळे मंदिराचं सौंदर्य शांतपणे अनुभवता आलं. घंटांचा हलका नाद, अगरबत्तीचा सुगंध आणि त्या वातावरणात घेतलेलं दर्शन मन अगदी प्रसन्न झालं. हम्पी ट्रिपमध्ये हा सकाळचा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता. जर तुम्ही इथे येणार असाल तर सकाळी लवकर नक्की या. त्या शांततेचं वेगळंच समाधान मिळतं. विरूपाक्ष मंदिर बघून तर झालं, पण आता मी चाललो आहे हम्पीच्या सर्वात भव्य आणि ऐतिहासिक ठिकाणी, ते म्हणजे विजय विठ्ठल मंदिर. पहिल्याच नजरेत जाणवतं, ही वास्तू म्हणजे विजयनगर साम्राज्याच्या कलेचा शिखरबिंदू आहे. भव्य मंडप, कोरीव स्तंभ आणि प्रत्येक दगडावर केलेली नाजूक नक्षी अक्षरशः थक्क करून टाकते. इथले प्रसिद्ध संगीत स्तंभ आजही पर्यटकांना आश्चर्यचकित करतात. इतकं सूक्ष्म आणि परिपूर्ण काम त्या काळात कसं केलं असेल हा प्रश्न मनात सतत येत राहतो. महत्त्वाचं म्हणजे आज इथे मूर्ती नाही. मूळ विठ्ठलाची मूर्ती आता पंढरपूर येथे स्थापित आहे, पण तरीही या मंदिराची भव्यता आणि शांतता मनात खोल ठसा उमटून जाते. मंदिराच्या समोर दिसतोय तो म्हणजे हम्पीचा आयकॉनिक स्टोन चॅरिट. हो, हाच तो दगडी रथ जो आपल्या 50 रुपयांच्या नोटेवरही पाहायला मिळतो. नोटेवर पाहिलेले हे चित्र आज प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभं आहे. ही भावना वेगळीच होती. पूर्णपणे दगडातून साकारलेला हा रथ प्रत्येक कोरीव तपशील विजयनगर स्थापत्यकलेची भव्यता दाखवतो. त्या क्षणी जाणवलं, इतिहास फक्त पुस्तकात नसतो, तो आपल्या हातातल्या नोटीवरही आहे आणि इथे हम्पीत जिवंत उभा आहे. तर आता आपण आलो आहोत हम्पीमधल्या खूपच खास ठिकाणी, क्वीन्स बाथ. बाहेरून पाहिलं तर साधं किल्ल्यासारखं बांधकाम वाटतं, पण आत गेल्यावर पूर्ण वेगळंच जग दिसतं. मध्यभागी मोठा चौकोनी पाण्याची टाकी आहे आणि त्याभोवती सुंदर कमानी, बाल्कनी आणि खिडक्या कोरलेल्या आहेत. पूर्वी इथे राणी आणि राजघराण्यातील स्त्रिया स्नानासाठी येत असत. त्या काळात पाणी आणण्यासाठी खास पाईपलाईन आणि जलव्यवस्था होती. हे ऐकूनच आश्चर्य वाटतं, इतक्या जुन्या काळात सुद्धा किती ॲडव्हान्स प्लॅनिंग होती. इथले आर्किटेक्चर इंडो इस्लामिक स्टाईलमध्ये आहे. कमानी आणि डिझाईन खूपच आकर्षक आहेत. शांत वातावरण, दगडी भिंती आणि मधोमध पाण्याची टाकी, खूप रॉयल फिलिंग येते इथे उभं राहिल्यावर. खरंच हम्पीमध्ये प्रत्येक ठिकाणी एक वेगळीच कहाणी दडलेली आहे आणि क्वीन्स बाथ ती अनुभवायला नक्कीच वर्थ आहे. तर आता आपण आलो महानवमीच्या इथे आणि हे त्या दरबाराचे 2 दरवाजे आहेत, ते बाहेर ठेवण्यात आले आहेत. आणि आता आपण जाऊया आतमध्ये. तर आता आपण महानवमीवरती उभे आहोत. हे ठिकाण म्हणजे विजयनगर साम्राज्याच्या वैभवाचं प्रतीक. इथे राजा दसऱ्याचा भव्य उत्सव साजरा करत होता. या उंच व्यासपीठावरून राजा सैन्य परेड, हत्तींची मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पाहायचा. भिंतीवर आजही हत्ती, घोडे आणि सैनिकांची सुंदर कोरीवकाम दिसतात. इथे उभं राहिल्यावर खरंच त्या काळचा राजेशाही माहोल डोळ्यासमोर उभा राहतो. महानवमीच्या जवळच आहे हे सुंदर पुष्कराणी म्हणजेच स्टेप टँक. हे टँक पाहिलं की सगळ्यात आधी लक्ष जातं त्या परफेक्ट सिमेट्रीकडे. चौकोनी आकार, आत उतरत्या पायऱ्या, अगदी जॉमेट्रिक डिझाईनसारखं दिसतं. पूर्वी इथे धार्मिक विधीसाठी पवित्र पाणी साठवलं जायचं. त्या काळात पाण्याची अशी स्मार्ट व्यवस्था होती, हे बघून अगदी थक्क व्हायला होतं. हम्पीमध्ये प्रत्येक ठिकाण फक्त सुंदर नाही, तर प्रत्येक ठिकाणामागे एक भन्नाट इंजिनिअरिंग स्टोरी आहे. पुष्कराणी बघून आता आपण आलो आहे हजारारामा टेम्पलमध्ये. हे मंदिर खास आहे
कारण इथल्या भिंतीवर संपूर्ण रामायण कोरलेलं आहे. राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या कथा दगडात जिवंत झाल्यासारख्या वाटतात. हजार म्हणजे हजार. असं म्हणतात की इथे रामाच्या हजारो प्रतिमा कोरलेल्या आहेत. हे मंदिर राजघराण्यासाठी खास होतं, त्यामुळे इथलं कोरीव काम अतिशय सूक्ष्म आणि सुंदर आहे. हम्पीमध्ये इतिहास फक्त पाहायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. तर जी गोष्ट मला खूप अशी आतुरतेने बघायची होती, म्हणजे एकदम असं दिसायला एकदम भारी जागा, ते आहे म्हणजे लोटस महल. आणि तिथे आता आम्ही आलोय. अशी काहीतरी जागा आहे, एकदम असं साईडला गार्डन वगैरे आहे, एकदम मस्त वाटतंय. तर चला मग लोटस महल पाहूया. लोटस महल नावाप्रमाणेच ही वास्तू कमळाच्या फुलासारखी दिसते. याचं आर्किटेक्चर खास आहे. ते हिंदू आणि इस्लामिक शैलीचं सुंदर मिश्रण दिसतं. हे ठिकाण राजघराण्यातील स्त्रियांसाठी विश्रांती आणि बैठकांसाठी वापरलं जायचं असं मानलं जातं. कमाने, खिडक्या आणि हवेशीर रचना बघितली की कळतं त्या काळातही व्हेंटिलेशन आणि डिझाईन किती ॲडव्हान्स होती. लोटस महल म्हणजे फक्त एक इमारत नाही, तर विजयनगर साम्राज्याच्या सौंदर्याची साक्ष आहे. एलिफंट स्टॅबल्स म्हणजेच हत्तीखाना. इथे विजयनगर साम्राज्याचे राजेशाही हत्ती ठेवण्यात यायचे. 1, 2 नाही तर तब्बल 11 मोठे घुमट दिसतात इथे. प्रत्येक खोलीत एक हत्ती राहत असे. आणि वरची भव्य रचना बघितली की कळतं त्या काळातील आर्किटेक्चर किती प्रगत होतं. इतक्या मोठ्या आणि मजबूत पद्धतीने हत्तींकरिता जागा बनवली होती. यावरूनच त्या साम्राज्याची ताकद आणि वैभव कळतं. तर मित्रांनो, आता आम्ही आलो जेवायला मँगो ट्री रेस्टॉरंटमध्ये. तर असं मी ऐकलं की हे रेस्टॉरंट खूप भारी, आणि तुम्ही जर हंपीला येत असाल तर या रेस्टॉरंटला नक्की जा. म्हणून आम्ही आता रेस्टॉरंटला आलोय. तर बघूया इथलं जेवण कसं असेल. तर आता आम्ही जेवायला बसलो आणि आमची ऑर्डर पण आलेली आहे. तर ही आहे मँगो एटर स्पेशल साऊथ इंडियन थाळी. त्यामध्ये 2 भाज्या आहेत, दही, शिरा, राईस आणि 2 चपाती, पापड सगळं आहे. त्या साईडला खाली बसायचं पण आहे आणि इकडे बाहेर पण आहे. फक्त तिकडे जरा सेल्फ सर्व्हिस आहे. पण हॉटेल एकदम मस्त आहे. आल्यापासून जरा आत्ता कुठे चांगलं वाटतंय. हॉटेल एकदम मस्त आहे, पण वाईब आहे हॉटेलला. आणि याला इकडे भूक लागले खूप. हा थांबलाय भूक म्हणजे खूप लागत. आणि आम्ही आधी एकच थाळी प्रॉपर जेवणार, पण आम्ही एकच थाळी घेतली. आम्ही दरवेळी एकच थाळी घेतो, कारण इथलं जेवण नक्की कसं असतं माहिती नसतं, म्हणजे माहिती नाही आहे. म्हणून पण एक थाळी घेतो, ट्राय करतो, मग लागली तर अजून एक घेतो असं. तर चला मग जेवतो, नंतर भेटू. तर मस्तपैकी आमचं जेवण झालेलं आहे आणि थाळी पण एक नंबर होती. पोट भरलं. तुम्ही जर कधी हंपीला आलात तर मँगो ट्री रेस्टॉरंटला नक्की जा. आता आपण आलो आहोत हम्पीमधल्या अंडरग्राऊंड शिवा टेम्पलमध्ये. हे मंदिर जमिनीच्या पातळीखाली बांधलेलं आहे, म्हणून आत कायम थोडंसं पाणी साचलं दिसतं. इथे भगवान शिवाची पिंड आहे. उन्हाळा आला की ते पाणी कमी होतं. मग आपण आत जाऊन भगवान शिवाच्या पिंडीचे दर्शन घेऊ शकतो. आणि आत गेल्यावर एकदम शांत, गूढ आणि थंड वातावरण जाणवतं. प्रकाश कमी, शांतता जास्त, आणि त्या वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. तुम्ही आता जी बघत आहात ती आहे लक्ष्मी नरसिम्हा यांची मूर्ती. ही मूर्ती तब्बल 22 फूट उंच आहे आणि हम्पीमधील सर्वात भव्य एकशिल्प मूर्ती मानली जाते. भगवान विष्णूंचा उग्र अवतार नरसिंह. चेहऱ्यावरती तीव्रता, डोळ्यातील भाव आजही अंगावर शहारे आणतात. मूळ मूर्तीत देवी लक्ष्मी त्यांच्या मांडीवर बसली होती, पण आक्रमणानंतर तिचा भाग तुटलेला आहे. तरीसुद्धा ही मूर्ती आजही ताकद, संरक्षण आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. लक्ष्मी नरसिंहाच्या बाजूलाच आहे बडावे लिंग. सुमारे 10 फूट उंच, एकाच दगडातून घडवलेलं हे भव्य शिवलिंग. पण सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या भोवती कायम पाणी साचलेलं असतं. बडावा म्हणजे गरीब. असं म्हणतात की एका गरीब भक्त स्त्रीने हे बांधून घेतलं, म्हणून याला बडावलिंग असं नाव पडलं. आता आपण उभे आहोत श्रीकृष्ण मंदिरात. 1513 साली राजा कृष्णदेवराय यांनी उभारलेलं हे भव्य मंदिर भगवान बालकृष्णाला समर्पित आहे. भव्य गोपुरम, सुंदर कोरीव खांब आणि मोठं अंगण त्या काळातील वैभव दाखवतं. आणि मंदिरासमोरच होती कृष्ण बाजारपेठ. या बाजारात दागदागिने, मसाले, घोडे अशा गोष्टी विकल्या जायच्या.
एक इकडे भक्ती आणि दुसरीकडे व्यापाराची गजबज. विजयनगर साम्राज्यामध्ये जो राजा होऊन गेला तर त्याने ही गणेश मूर्ती बांधलेली आहे आणि ही हेमकुट्टा पर्वतामध्येच येते आणि हेमकुट्टा पर्वत हे विरूपाक्ष मंदिरच्या वरती आहे. तर इकडे आलात तर इथे नक्की भेट द्या. तर आता आम्ही आलोय आमच्या आजच्या शेवटच्या स्पॉटवरती म्हणजेच कडलूगालू गणपती मंदिर आणि हे ते गणपतीचं मंदिर आहे आणि ह्यात ज्या आतमध्ये गणपतीची मूर्ती आहे ती सर्वात हम्पीमधील उंच गणपती मूर्ती आहे आणि ती आज आपण बघणार आहोत. तर चला मग आज जाऊया. तर मित्रांनो आता आपली हम्पी ट्रिप संपत आलेली आहे आणि मी आता हॉस्पिटल स्टेशनला उभा आहे. तर हम्पी खूप भारी आहे. तुम्ही पण एकदा हम्पीला नक्की भेट द्या. की जसं आपण ते सोशल मीडियावरती बघतो तर त्यापेक्षा हम्पी अजून खूप भारी आहे. तर नक्की इथं भेट द्या आणि आम्ही किती काय काय खर्च केला तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. तर डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.